शिवाच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही। कुठे आहे तो? त्याचे प्राण धोक्यात तर नाहीत ना? मला त्याचा शोध घ्यायलाच हवा। माझ्या योग विद्येने मला हे जाणून घ्यायला हवं की त्याच्यासोबत काय होत आहे, तो कुठे आहे, तो ठीक तर आहे ना? त्याच्यावर आलेलं संकट काय आहे हे मला जाणून घ्यायलाच हवं। कोणीतरी भयंकर चेष्टा केली आहे। शिवाच्या मनुष्य ललाट रेषेत काय भोग आहे हे मला माहित आहे। या अंश रूपातील प्रवासात मृत्यू तर नक्कीच नव्हता। शिवाचा मृत्यू कोणाचा 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 दुस्साहस आहे? शिवा 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 नंदलाल काका, शिवा उठत का नाहीये? शिवा उठ! माझा अंश असलेल्या शिवाच्या बाबतीत कोणीतरी भयंकर दुस्साहस केलाय। याचे परिणाम संपूर्ण भूलोकाला भोगावे लागतील। पद्मा, शिवा उठत का नाहीये? शिवा उठ! दैत्यगुरु हे काय घडतंय? हे अचानक काय होत आहे? महादेवांना थांबवायला हवं ब्रह्मदेव। ते अत्यंत क्रोधित झाले आहेत। आता त्यांना रोखलं नाही तर संपूर्ण पृथ्वीचा विनाश अटळ आहे। पद्मा, पद्मा, तू जगदंबाला घेऊन घरी जा। मी शिवाला या संकटातून बाहेर काढतो। जगदंबा, जगदंबा चल आपण घरी जाऊया। अगं नंदलाल मामा शिवासाठी प्रयत्न करतात ना, तू इथे थांबलीस तर तुला त्रासच होणार आहे। चल माझ्यासोबत। नाही, मी शिवाला सोडून नाही येणार पद्मा। जगदंबा माझा ऐक, आपण इथे नको थांबायला। चल। नाही, मी इथेच थांबणार। इथून मी कुठेच नाही जाणार। जगदंबा
आता तरी तुमचा राग शांत झाला ना? की जगदंबेच्या रूपात तुळजाने शिवाचे प्राण कसे वाचवले हे पाहिलंत ना? ते संपूर्ण ब्रह्मांडाने पाहिलं आहे ब्रह्मदेव. महादेवांचा राग शांत झाला आहे तो त्यामुळेच. त्यांचा स्वभावच तसा आहे. क्षणात ते रुद्रनाथ असतात तर क्षणात भोळे साम. आम्हाला जगदंबाची चिंता सतावत होती. तुळजा तिच्यात सामावलेली जरी असली तरीही तिच्या रक्षणासाठी सदैव तत्पर आहे. हे आज पुन्हा सिद्ध झाले. कैलासपती, अहो पार्वती देवी तुळजाच्या रूपात संपूर्ण जगाच्या आई झाल्या आहेत आणि जगदंबा तर त्यांचा अंश आहे. त्यामुळे त्या कोणत्याही कठीण परिस्थितीत त्यांना एकटं सोडणार नाहीत. तरीही आम्हाला एका गोष्टीची चिंता सतावते आहे आणि ते म्हणजे हा दिव्य आवर्तन योग. हा जेव्हा जेव्हा निर्माण झालाय भूलोकावर खूप मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली आहे. आता शिवाच्या जीवाचा धोका टळला आहे. पण जोपर्यंत हा योग आहे तोपर्यंत शिवा, जगदंबा आणि महिपतीच्या डोक्यावर या धोक्याची टांगती तलवार राहणारच. शिवाच्या कुंडलीत हा योग अवेळी कोणी जुळवून आणला असेल? भाग्य विधात्याने लिहिलेलं भाग्य बदलण्याचा प्रयत्न करणारे हे कोण असेल? ज्या पद्धतीने हे सारे घडत आहे त्यावरून आम्हाला खात्री आहे की हे घडवणारी व्यक्ती एकच असू शकते. कोण? दैत्यगुरु, आपण पुन्हा तो योग फिरवूया. आता मी स्वतः जाऊन त्याचे प्राण घेईन. आता तो शक्तिहीन झालेला असेल, दुबळा असेल. तो मला कसलीही हानी पोचवू शकणार नाही. पण मी मात्र त्याचा संपूर्ण निपात करू शकतो.